आम्ही शिंदे साहेबांना मागणी केली की आम्हाला सायकली हव्यात। सरांनी आम्हाला तत्काळ सायकल दिल्या म्हणून आम्ही आभार मानतो त्यांचं। का तुम्हाला सायकल का हवी होती? आम्ही लांबून येत होतो चलत, त्यामुळे सायकल हव्या होत्या। कुठे लांबून? तुम्हाला रोज कुठून कुठे जायचं असतं आणि आता कशी आहे परिस्थिती, त्याच्यामुळे सायकलची कमानीपासून सायकलची तुम्हाला कसं उपयोग होईल, कुठे त्याला उपयोग होईल काय शाळेत जायला। पूर्ण वाक्यात आम्हाला शाळेत जायला सायकली हव्या होत्या म्हणून आम्ही मागणी केली सायकलची। शाळा दूर आहे ना तुझी? हां, माझं नाव अश्विनीरा डोंबाळे। काल शिंदे साहेब आले होते इथे. काल तुम्ही काय मागणी केली आणि तिचा उपयोग कसा होणार तुम्हाला? आम्ही शिंदे साहेबांना मागणी केली की आम्हाला सायकल पाहिजे म्हणून आम्ही लांब म्हणजे दूर ही पाहिजे म्हणजे ही चलत जावं लागत होतं म्हणून आम्ही मागणी केली साहेबांना। शाळेत जाण्यासाठी आम्ही मागणी केली, आज त्यांनी उपलब्ध करून दिली आम्हाला, त्यांचे आभार मानतो। काल इथं सांगवी या ठिकाणी 2-4 दिवसापूर्वी खूप पाऊस पडल्यामुळं पूर्ण पूरग्रस्त म्हणजे वातावरण या ठिकाणी तयार झालं होतं। सर्व लोकांचा सर्वांशी संपर्क तुटलेला होता आणि काल एकनाथरावजी शिंदे साहेब या ठिकाणी पाहणी करायला आले असता या ठिकाणी गावाला भेट दिलं। ह्या मुली या ठिकाणी आल्या होत्या आणि त्या मुलींनी त्यांना सांगितलं की आम्हाला शाळेत यासाठी लांबून यावं लागतं, तर तुम्ही आम्हाला सायकल उपलब्ध करून द्या। तर शिंदे साहेबांनी काल त्यांच्यापाशी मागणी केली आणि आज या सांगवी या ठिकाणी सायकल इथं उपलब्ध करून दिल्या। आमचे सर्व या जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक साहेब आणि त्यांची टीम, तसेच आमचे मराठवाड्याचे बाजीराव दादा, या सर्वांनी मिळून या ठिकाणी ही इथपर्यंत पोहोचण्याची व्यवस्था केली आणि ही इथपर्यंत पोहोचून यांना वाटप करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो आहेत। काल शिंदे साहेब आमचा पूर पाहणी करायला आले असता आमच्या गावच्या मुली शाळेतून येत असताना साहेब दौऱ्यावरून परतत असताना त्या मुलींनी साहेबाला सांगितलं की आम्हाला 2.5 किलोमीटर शाळेसाठी चालत जावं लागतं, मग शिंदे साहेब आम्हाला सायकल उपलब्ध करून द्या। तर साहेबांनी त्याची तात्काळ दखल घेऊन एका दिवसामध्ये दुसऱ्या दिवशी लगेच आम्हाला तात्काळ आमच्या मुलींची सोय केलेली आहे, त्याबद्दल साहेबांचं आभार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।